सज्ज होतोय. पहिला चेंडू इथे मात्र मधाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज झाला. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की ही मॅच जिंकली तर नेक्स्ट मॅच असेल वासुंद्री संघाच्या अगेन्स्ट. कारण की मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं विनर विनर अशी मॅच खेळली होती सांगोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट कांबा. तिथे मात्र सांगोडे संघाने विजय प्रस्थापित केला आणि आजच्या अंतिम लढतीसाठी सांगोडे संघ देखील सज्ज असेल. आणि सध्याच्या घडीला ही मॅच आपण पाहतोय रुंदे त्यांच्या अगेन्स्ट कुमार 11 जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. 5 षटकांची मॅच. पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये हितेशचा. जितेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि पहिला चेंडू इथे निर्धाव. सातत्याने चांगली गोलंदाजी आंबिवली संघाच्या वतीने त्यांनी केली आहे आणि आज पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी षटक हाताळताना पाहायला मिळतोय. जितेशचा हा चेंडू इथे मात्र इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक धावतायत आणि तत्पूर्वी मिळतील या 2 धाबा. आज बरेचसे खेळाडू देखील अनुपस्थित आहेत आंबिवली संघाचे. विकी खरं तर ऋषी दिसत नाहीये, कारण की ऋषी देखील पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असतो, परंतु जितेश वरती जबाबदारी आहे, कारण की ही पहिली मॅच आहे या हंगामाची. त्या अनुषंगाने मागील मॅच मध्ये देखील आपण बघतो बऱ्याच संघांचा सराव कमी आहे आणि सरावाच्या अभावी अनेक संघांनी सामने गमावलेत. झेल ड्रॉप झाले, त्याच्यानंतर मात्र इथे आपल्या संघाला कुठेतरी परतीचा प्रवास पत्करावा लागला, परंतु इथे कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण की येणाऱ्या स्पर्धामध्ये त्यांना देखील चांगलं कार्य करावं लागेल. गोलंदाज तयार जितेश पुनश्या. ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. सध्या मनीषजी धुमाळ आमच्या समवेत ॲज अ स्कोरर आहेत. वन मॅन आर्मीचा रोल नक्कीच निभावत असताना पंच असतील, समालोचन असेल, ॲज अ स्कोरर असेल, चांगले क्रिकेटर आहे, गोलंदाजी फलंदाजी नेहमीच पाहतोय आणि ॲज अ क्षेत्ररक्षक देखील चांगले आहेत. म्हणजे गुणवत्ता ठासून भरली आहे आणि त्यांचं होम ग्राउंड आहे आणि घरची स्पर्धा. त्या अनुषंगाने इथे मात्र प्रोत्साहन वाढवतात आपल्या सर्व खेळाडूंचं आणि या स्पर्धेचं देखील त्यांचं देखील कौतुक. आडव्या बॅटने ऑनस्टला बनवण्याचा प्रयत्न झालाय. ओहो, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती. चेक करावा लागेल कुठला संघ याचा. टीव्ही अंपायरची मदत घेतल्या. जर स्क्रीन मध्ये फ्रेम मध्ये आला असेल तर लगेचच इथे मात्र चेक केलं जाईल. यस, क्रॉसिंग केले त्या अनुषंगाने इथे फलंदाज धीरज असेल बाद. अजिंक्यने इथे मात्र थोडीशी चपळाई दाखवली अथवा अजिंक्यला माघारी परतावं लागलं असतं, कारण की रन मशीन आहे रुंदे संघाची. परंतु समोर कुमार 11 जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवल्या या गावाच्या वतीनं देखील आपण मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच पाहत होतो, परंतु आता प्रश्न असेल स्पर्धा होईल यात मात्र शंका नाही. परंतु मेन पाठीराखा त्यांचा सध्या नाही आहे, परंतु त्याच्या आठवणींना इथे उजाळा देण्याचं कार्य ते जरूर करतील यात मात्र शंका नाही. परंतु सध्याच्या घडीला इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे कुमार 11 जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीच्या वतीनं. वडव्या बॅटने ऑन साइडला. ही स्ट्रेंथ आहे, ही खासियत आहे, ही ताकद आहे अजिंक्य चौधरीची. चेंडू जातोय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार.
शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक जितेशचं. हो आता चेंडू मात्र खाली राहतोय आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. आई गावदे बिरुंदे. करा कारण की 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला आयोजकांनी दिला. 4 षटक कंप्लीट करावे लागतील अथवा एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल अंतिम षटकासाठी. तर या सूचना आहेत. सूरज भगत यांच्याकडून परभणी असेल अजिंक्य चौधरीला बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून असेल. गोलंदाज तयार. या षटकामध्ये गोलंदाजीसाठी चिरागला आपण पाहतोय. ओ इथे मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओ क्या बात आहे. कमालीचा जज केला आणि इथे मात्र शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला आणि फलंदाज होते बाद. धावा स्ट्राइक इथे मात्र दिली अजिंक्य चौधरीला. मागील षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, टेम्परामेंट आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी हे दुसरं षटक आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ निश्चित असेल दोन्ही संघांच्या वतीनं. एका बाजूला आई गावदेवी रुंदे संघ, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कुमार 11 जय व रुपयादेव क्रिकेट संघ अंबिवली. आणि बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही आहे. रुंदी संघाचे देखील काही खेळाडू अनुपस्थित आहेत. त्या अनुषंगाने जबाबदारी अजिंक्य चौधरीवरती आहे. ओ फटका दमदारा. मी आधीच म्हटलं होतं जबाबदारीनं खेळतो आणि जबाबदारी पूर्णपणे पार पडत असताना मैदानाच्या आतमध्ये स्विंग केल्याने चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक, षटकार. चौधरीने त्याच्यावरती हा षटकार देखील आला. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 78 धावा चेस झाल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 72 धावा डिपेंड गेल्या वासुंदरी संघाने आणि आता मात्र किती धावांपर्यंत मजल मारेल रुंदे संघ हे देखील पाहण्याजोग्य असेल कारण की आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती जोडल्यात. चिराग पुनश्चा. ओ चिरागचा हा चेंडू अतिशय सुरेख, मिस टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग आहे, पाहावं लागेल. ओ हो हो, वेल जज, कॅच ऑफ द मॅच. कमालीचा झेल तिथे मात्र टिपलाय. क्षेत्ररक्षक जितेश होते आणि इथे मात्र या सामन्याची गोल्डन विकेट, मोठा मासा गळायला लागतोय. फलंदाज अजिंक्य चौधरी होतोय बाद.
यस चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने ड्रेसिंग कोड नाहीये बॅटरचा निखिलचा. त्या अनुषंगाने 2 धावा पेनल्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आंबिवली संघ फाईट करेल त्यावेळेस मात्र त्यांच्या अकाउंटमध्ये ऍड केल्या जातील या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. इथे मात्र सिंगल येते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना मधाच्या आतमध्ये 15 धावा. अजिंक्यने थोडीशी घाई केली मी तर म्हणेन, कारण की षटकार आला होता. लगेचच दुसऱ्या चेंडूवरती मनीष पलटवार करण्याची काही आवश्यकता नव्हती, कारण की अजूनही षटक शिल्लक होते ते म्हणजे 3 आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेत्या आल्या असता. नक्कीच विश्वास अजिंक्यचा विकेटवर राहणं खूप महत्त्वाचं होतं रुंदे संघासाठी. अजिंक्यचा विकेट गेल्यानंतर थोडासा आपल्याला रुंदे संघ ढासळताना पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी होते निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतानंतर षटक होते समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 7.50च्या सरासरीने 15 धावा. संख्याला परंतु अपेक्षाचा भंग केलेला आहे तो म्हणजे अजिंक्यने. सूरज भगत यांच्याकडून देखील पारितोषिक होतं 1111 रुपयाचं 3 चेंडू 3 षटकारांसाठी, परंतु ते देखील कमावू शकला नाही. आता जे काय असेल ते गोलंदाजीमध्ये त्यांना दमखम दाखवायला लागेल विश्वास. परंतु गोलंदाजांना जर पर्वणी द्यायची असेल तर एक फायटिंग स्कोर इथून देखील करणं गरजेचं आहे, कारण की 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथे कमीत कमी 25 ते 30 धावा देखील धावफलकावरती जोडल्या तरी सुद्धा एक फायटिंग स्कोर होईल, कारण की त्यामध्ये अजिंक्यच्या 2 षटक असतील, उर्वरित 3 षटकामध्ये कुठेतरी कमबॅक होईल. परंतु एका बाजूला जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली जो कुमार 11 या नावाने मधाच्या आतमध्ये उतरला, त्यांच्याकडे देखील खोलवरती फटकेबाजी करणारे बॅटर्स आहेत आणि इथून मात्र संघाचा डाव सांभाळावा लागेल. एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही बॅटर्सला. नक्कीच नक्कीच विश्वास कुमारचं जर नाव घेतलं तर जय बोरप्यादेव आंबिवली संघाचा एक खंड समर्थक आणि खेळाडू देखील होता. त्याला देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये जितेश कशा प्रकारची कामगिरी करतोय. पहिला चेंडू सुरेख होता, पॅडवर चेंडू ब्रस्ट होते, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडले जाते आणि धावफलक जाते ते म्हणजे 16 या आकड्यावर. LBWची विकेट नाही, त्या अनुषंगाने इथे मात्र नव्हती. जितेशने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु गोलंदाजीच्या नंतर त्याने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अजिंक्य चौधरीचा एक चांगला असा झेल टिपला आणि त्याच्या जोरावरती इथे मात्र पुनश्च धावांवरती ब्रेक लावण्यात यश संपादित केलाय कुमार 11 जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीनं. आडव्या पाटण्या अंचला वळवण्याचा प्रयत्न होता. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षकात एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतो. अक्षय चौधरी आय थिंक शॉट पॉइंटला होते आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी आता मात्र जय बोरप्यादेव क्रिकेट संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते, कारण की जशी अजिंक्यची विकेट्स गेली तशा इथे मात्र एक एक धाव वाचवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. जितेशने देखील चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 7. दुसऱ्या धावासाठी आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. गोलंदाजीच्या माध्यमातून इथे मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक येतात स्वीपर कव्हरला. आणखी एक विकेट. फलंदाज होते बाद. यावेळेस निखिलच्या खेळीचा अंत. निखिल बॅक टू द पवेलियन. ते करून देखील लावले. आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. छोट्या अर्थातच अजय चौधरी. अजयकडे देखील क्षमता आहे. मिडल ऑर्डरमध्ये चांगली फटकेबाजी नेहमीच करतोय, परंतु आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी घ्यावा लागेल, कारण की संघ आता मात्र अडचणीत सापडलाय आणि इथून मात्र त्याला नक्कीच संघाचा तारणहार मधाच्या आतमध्ये बनावा लागेल. नक्कीच नक्कीच विश्वास. अजय हा देखील एक रील स्टार म्हणून सुप्रसिद्ध आहे. मला असं माहिती पोहोचवली जाते. चांगले चांगले रील्स त्यांच्या माध्यमातून ऑडियन्सच्या भेटीला येतात आणि यावेळेस चांगला फटका आल्या, परंतु काय घडते तिथे झेल सोडलेला आहे. पाहूया अजयचा झेल कितपत महागात पडतोय, तो म्हणजे जय बोरप्यादेव आंबिवली या संघाला. झेल नक्कीच झाला होता.
नितेश होते तिथे मात्र तसंच बाळा स्क्वेअरले गेला होते. चांगला झेल इथे टिपला देखील होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि इथे त्याच्यावरती मात्र जीवनदाल अजय चौधरीला 2 धावा धावफलकावरती. हो, आणखी एक इथे मात्र नक्कीच फटका चांगला होता. काही क्षणासाठी असं वाटलं देखील होतं की झेल होईल, परंतु इथे मात्र लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि या 2 धाव्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 21 धावा धावफलकावरती. बघा 21 नक्कीच आकडा हा शुभ राहिलेला आहे, परंतु पाहू शकता कोणत्या संघासाठी त्याचा लाभ होतोय. चांगली गोलंदाजी केलेली आहे ते म्हणजे जितेश याने यावेळेस खोलात टाकला होता. अजयकडे कोणत्याच प्रकारचं उत्तर नव्हतं. परिणामी स्वरूप लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाते आणि धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 22 धावा. येस, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 22 आहे. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि दरम्यान शुभागमन झाले बाकादादा मस्कर यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील आई गावदेवी चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक 12th मध्ये आपण पाणी घेऊन जायचं नाही असेल आपल्याकडे संधी. देऊयात आपण बाकीच ही संधी आमच्या DJ तुषार मडकी यांना आणि ऐकूयात त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस, करतो. आणि नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर सूर्यदेवता लवकर अस्ताला जाते. त्या अनुषंगाने डी फॅक्टर थंडीचे दिवस आहेत, त्या अनुषंगाने येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी माघारी परतावं लागतं. अनेक संघांना आपण पाहिला, त्यामध्ये कोंढेरी संघाने इथे मात्र बाजी मारली. सलगच्या नक्कीच 2 दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन केलं आणि या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये देखील जाऊन पोहोचलेत. उद्या अंतिम दिवसामध्ये त्यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि आज कुठला संघ क्वालिफाय होईल हे देखील पाहण्याजोग्य असेल. आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर सांगोळे संघ देखील शिल्लक आहे. वासुंद्री संघाच्या अगेन्स्ट या सामन्यातील विनर अशी मॅच होईल आणि त्याच्यातून निघणारा संघ तिथे पात्र होईल. इथे फटका दमदार आहे, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. शक्तीचा वापर, चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका षटकार.
चौकार. षटकार आणि त्याच्यानंतर मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आता मात्र करत असताना अजय चौधरीला आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. हेमंत वरती इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाज हेमंतला देखील. ओ इथे लागलंय शरीराला लागलंय, थोडंसं पाहायचंय. अंपायर्सला विनंत्या, पाणी देखील घेऊन जा. बस जास्ती काहीशी इजा झाली नाही, परंतु थोडासा डोळ्यांवरती चेंडू आदळला होता. आक्षेप नोंदवलाय गोलंदाजच्या शैलीवरती. अंपायर लगेचच चेक करायचे की तिसऱ्या पंचांना पाठवायचा. हा निर्णय तुमच्यावरती असेल. याचा तिसरे पंचाने त्या अनुषंगाने इथे ऑनफिल्ड अंपायर चेक करतील आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. क्या बात आहे. झेल इथे मात्र घेतला अजय चौधरीचा. अजय होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. साहेबांचं देखील आगमन झाले. महाराष्ट्र पोलीस या वेलकम. आपलं देखील सरचे हार्दिक स्वागत. मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. आई गावदेवी चषकाच्या वतीनं आपलं सरचे हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अफवानला आपण पाहतोय. नवीन बॅटर सज्ज झालाय. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा डॉट बॉल. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर सुरुवात दमदार राहिली होती. हेमंत वरती आक्रमण चढवत होता अजय चौधरीनं, परंतु त्याला देखील माघारी धाडलं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 32 वरती कॉन्स्टंट स्टेबल आहे. आणि या षटकातील आता मात्र अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. ओ फटका दमदार आहे. स्विंग केला. स्फेअरलेगच्या दिशेनं चेंडू फरार होतोय. सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार.
यस आमच्या समेत सोहमजी चांदलकर साहेब देखील उपस्थित आहेत. नक्कीच डीजी ऑफिसमध्ये ते नक्कीच कार्यरत असतात. यस आणि त्याचबरोबर या ठिकाणी मात्र त्यांचं देखील पोलीस दलात कार्यरत फार मोठी त्यांच्यावरती देखील जबाबदारी असते आणि परंतु आज ते देखील आपल्या कामाला थोडंसं बाजूला ठेवून शांत आणि निरागस होण्यासाठी या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी इथे सज्ज आहेत. वेलकम आपलं देखील सर्वांचं आम्ही करतोय सर हार्दिक स्वागत. आणि आता मात्र इथे अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. हो मयूरचा इथे मात्र हा चेंडू हो नशिबाची साथ मिळते. शॉट फाईन आणि इथे मातून शॉट कव्हर देखील पाठलाग करत होते चेंडूचा परंतु चेंडू सीमारेषा पार. हा येतोय दमदार स्ट्रोक चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 40 धावा. एक सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करत असताना आई गावदेवी रुंदे या संघाला आपण पाहतोय कारण की मागील चेंडूवरती देखील चौकार आला, या चेंडूवरती देखील एक चौकार आला आणि त्या अनुषंगाने आता मात्र 40 धावा धावफलकावरती. ओ तेच तर चेंडू होता, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता आणि त्याच्यावरती मिळालेली जी सिंगल. LBW ची विकेट नाही त्या अनुषंगाने इथे मात्र अपील देखील केली नाही गोलंदाजाने. युवा गोलंदाज मयूरला आपण पाहतोय परंतु गोलंदाजीची धुरा चांगली करतोय, चांगली गोलंदाजी करतोय निलेशजी कडू. इथे मात्र त्यांना काहीशा सूचना देत असताना फॉलो थ्रो मध्ये पंचांच्या समोर येत असतील किंवा तिथे लाईनअपचा कुठेतरी नक्कीच एक संकल्पना नक्कीच सांगत असताना कारण की युवा गोलंदाज आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र थोडंसं त्यांच्या माध्यमातून त्याला देखील सहयोग दिला जातो. गोलंदाज तयार, अंतिम 4 चेंडू जागे शिल्लक. ओ फटका दमदारा मिस्टामिंग आहे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येतात, जजमेंट चुकीचा. आय थिंक सो यश होते हे म्हणत होते हेमंतच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झाला. कधी कधी असं होतं ना की नक्कीच आपण आकाशाकडे पाहत असतो त्यावेळेस मात्र सूर्याची किरणे रिफ्लेक्ट होतात परंतु इथे मात्र हे कारण देऊ शकत नाही. एक कॉमन कारण झालंय क्रिकेटमध्ये. जर एखादा झेल सुटला तर क्षेत्ररक्षक लगेचच सांगतो की सूर्याची किरणे आली परंतु इथे मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आता देखील झेल इथे होईल, आता यश करणार नाहीये चुकी. अप्रतिम झेल, फलंदाज फेल. बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 42 धावा. जिंकण्यासाठी 43 धावा जरूर बनवायच्यात. 2 धावांची पॅनल्टी देखील रुंदे संघाला आपण दिली होती. त्या 2 पॅनल्टीच्या धावा आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस नक्कीच इम्प्लेक्ट करणार होते म्हणजे जय बोरप्यादेव क्रिकेट संघर्ष आखाडमध्ये आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पुढील सत्राला देखील आपण सुरुवात करणार होतो. या ऐकूयात पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती आमचे साधे समालोचक आदेशजी भोईर यांचा गोड आवाज वरपचा ऐकूयात पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू.
शैलेश दादा या, वेलकम, आपलं देखील सरचे हार्दिक स्वागत असेल. आणि वासुंद्री संघ समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन बसायचं आहे, कारण या 5 षटकानंतर लगेच आपल्याला नाणेफेक करायची आहे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना चालू असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी रुंदे त्यांचा पक्ष पाहायला मिळतोय जय बोरप्यादेव आंबिवली क्रिकेट संघ. चला, ओपनिंग पेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जय बोरप्यादेव आंबिवली संघाचे रोहित आणि केतन. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रुंदे संघाचा पाळीव गोलंदाज अजिंक्य चौधरी. नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून अजिंक्यने एवढी खास कामगिरी काही केली नाही, परंतु संघाला जिंकवायचं असेल तर गोलंदाजी मात्र त्याला टिचून करावी लागेल. रोहित आणि फलंदाजी दुसरा फलंदाज केतन. पंचांनी सर्व नियमावली समजावून सांगितलेली आहे दोन्ही संघातील खेळाडूंना. पंचांचा इशारा होता लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहताय आबासाहेब भाऊसाहेब कारंडे यांना तुम्ही पाहताय. जेव्हा जेव्हा सातत्याने वरप संघाचा उल्लेख केला जातो त्यावेळेस मात्र आबासाहेब कारंडे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. 40+ क्षेत्रात देखील ते चांगलंच नाव कमवले गेल्या काही वर्षांमध्ये, परंतु उद्या इन ॲक्शनमध्ये असतील. आणि मेन पंचांच्या भूमिकेत ज्यांनी वरपगावचं क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्यामध्ये एक मोलाचा वाटा असेल निलेश कडू असतील मेन पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजी मार्कवर थोडंसं आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आफान याला. केतन ऑन द स्ट्राइक. पहिला चेंडू सुरेख होता. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे आफान. पहिला चेंडू एकदम गुडलेन स्पॉटवर चेंडू आढळला. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला होता. सुरेख गोलंदाजी पाहिली आफानची. बघा एक 16 ते 17 वर्षाच्या वयोगटातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघा 16-17 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु आज रुंदे संघाच्या गावाच्या अस्तित्वासाठी प्रतिष्ठेसाठी मैदानामध्ये झगडताना पाहायला मिळतो तो म्हणजेच आंबिवली संघाच्या विरोधात. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. पंचांचा इशारा आहे त्याला आम्हाला वाईट चेंडू. काय सुरेख लाईन लेंथ आहे, परंतु दिशेपासून थोडेसे भरकटलेले आणि चेंडू चालते तो म्हणजे स्फैर मारा, दिशाहीन मारा. नेक्स्ट बॉल, एक चेंडू 2 धावा.
यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन सुरू आहे काय स्क्वेअर लेगच्या पॉइंट रिजन मधून चेंडू चाललाय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला चौकार. यावेळेस मात्र बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला चेंडू स्विंग केलाय. क्षेत्ररक्षक तिथे फार दुरून आले अजय होते. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. स्ट्राईकला आपण पाहतो रोहित असेल 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्यात. आफानने मात्र थांबून ठेवले आतापर्यंत. चांगला क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो यावेळेस देखील पुश केलाय चेंडूला आणि चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून सीमारेषेचा वेध घेतोय. अजिंक्य होते खूप दूरवरचा प्रवास करून चेंडू अडवण्यात यश मिळवलंय आणि तत्पूर्वी आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले ते म्हणजे तब्बल 9 या आकड्यावरती 10. नक्कीच 4 चेंडू फेकून झालेत. गोलंदाजाचा कौतुक करायला हवं. एक चौकार वगळता बाकीचे 3ही चेंडू सुरक्षितरित्या हाताळलेत आफान याने. रायटा मोद विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडू चाललाय दिशाहीन मारा स्वैर मारा. धावफलक 1 ने पुढे पुन्हा एकदा. डबल डिजिट ऑन द स्कोर कार्ड. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आफानची. कौतुक करायला पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजांना थांबून ठेवलंय. नेक्स्ट बॉल. हो चांगला चेंडू परंतु पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईट. पुन्हा एकदा वाईटचा मारा केला जातोय आफानच्या माध्यमातून. आफान नक्की करतोय तरी काय. बॉडी लाईन पासून चेंडू थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू जातोय दिशाहीन मारा स्वैर मारा. वाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव संघामध्ये वाढते. 12 धावा. हो यावेळेस एक पाय पुढे काढला आणि ऑन साइडला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवला. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला चौकार. ने दिवसभराच्या मॅच हारल्यानंतर काहीतरी एक वेगळाच प्रेशर त्यांनी घेतलेला आहे. चांगला चेंडू. 2 चौकार नक्कीच आलेत या षटकामध्ये. आफान याच्यावर आता मात्र आक्रमण केला जाते. हा चेंडू देखील होता. कट करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आपण धाव पाहतोय त्या म्हणजे तब्बल 16. आता आमच्यासोबत नुकताच ज्यांचं मैदानामध्ये आगमन झाले असेल रोहनजी तरे असेल त्यांच्यासोबत तुम्ही पाहते प्रणित पाटे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यांचा राहिला होता किंग्स लीग मध्ये आपण देखील समालोचक कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रणित पाटे प्लीज
रोहन तरे आपल्याला देखील विनंती असेल. आता मात्र दुसऱ्या षटकात आपण पाहतोय अजिंक्यला. साइड ऑफ ऍक्शन. अजिंक्यवर पहिला चेंडूवर आक्रमण केला जातोय. चेंडू झाला सीमारेषेच्या दिशेने. सुरेख झेल टिपतोय. अजय होते तिथे आणि अजिंक्यने सुरेख कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवरती बाद केला जातो तो म्हणजेच केतन याला. केतन बॅक टू द डगआउट. आकड्यावरती बघा स्पर्धेचा नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. चांगला चांगला परफॉर्मन्स अजिंक्यने आतापर्यंत केलेला आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू खोलात टाकला होता अजिंक्यने. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी कूल केली जाते ते म्हणजे फलंदाज यश याची. यशला अपयशी ठरवण्यात अजिंक्य बघा यशची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानात आपण पाहतोय सुमित याला. अजिंक्य असेल तो म्हणजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. जर अजिंक्यने हॅट्रिक प्राप्त केली तर नक्कीच एक पारितोषिक असेल त्यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल अजिंक्यचा ऑन द हॅट्रिक. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. साइड आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. कल्याण ग्रामीणचा लसित मलिंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो अजिंक्य. ज्याला कोणीही जिंकता आलं नाही तो अजिंक्य. त्यांच्या समवेत रील स्टार अजय देखील असतील. अजय चौधरी मिलियन्स मध्ये फॉलोवर त्यांचे देखील आहेत इंस्टाग्रामवर. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. एज लागलेली परंतु यष्टीरक्षकाने झेल टिपला नाही. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते अजिंक्य. चांगला गोलंदाजीचं कौशल्य आतापर्यंत त्यांनी दाखवलेलं आहे. दुसऱ्या षटकातील नक्कीच 4 चेंडू मला वाटतं फेकून झालेत आणि धावा खर्च केल्यात ते म्हणजे. यावेळेस खोला टाकला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. बॉडीवर चेंडू ब्रश होते. धाव घेण्याचा कोणताच प्रयत्न नाही. चांगला चांगला चेंडू हातातोय अजिंक्य. काय गोलंदाजी करतोय अजिंक्य. अजिंक्यच्या ओव्हरचं अॅनालायझिंग पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू. अजिंक्यची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक फेकले ते म्हणजे अजिंक्यने. बघा अजिंक्यने काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर विकेट आणि तदनंतर जे 4 चेंडू हाताळले, सुरेख चेंडू हाताळले, एकही धाव खर्च केली नाही आणि संघाला जय बोरप्यादेव आंबिवली संघाला जखडून ठेवले, बांधून ठेवले. धावफलकावर धावा आपण पाहतोय पॅनल्टीची ऍड केल्यानंतर 18 धावा.
धीरजला धीरज संयम ठेवून गोलंदाजी करावी लागेल, कारण या षटकामध्ये जर कमबॅक करून दिलं तर 12 चेंडू 25, 18 चेंडू 25 असं समीकरण आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. यावेळेस चांगल्या गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो. टिचून गोलंदाजी करतोय, रिस्क घेतली होती आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत पळून. बघा तत्समवेत आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभमजी चांदलकर साहेब, यांचा देखील शुभ सन्मान आपण पाहू शकतो. राज भुईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. चला राज, त्यांचं जरा कॅमेरामॅन जरा समालोचन कक्षाकडे कॅमेरा वळवायचा आहे. मुंबई पोलीस डीजी यांचे पर्सनल पी आहेत हे देखील शुभम चांदलकर साहेब, यांचा देखील सत्कार होतोय आणि सत्कार होत असताना षटकाराने स्वागत केलं जाते ते म्हणजे फलंदाज रोहितच्या माध्यमातून आलेला आहे हा षटकार. घातला तदनंतर आपण पाहतो षटकाराने स्वागत केलं जात आहे. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, हा पंप पूल केला जातोय. अजिंक्य आहेत परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, जर तरला महत्व नसतं. चांगली गोलंदाजी संभाजी षटकामध्ये आपण पाहिलं तरी पण 10 धावा दिल्या त्या म्हणजे गोलंदाज धीरज याने. आणि आता पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय अजिंक्यला ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख होता, खोला टाकला होता. अजिंक्यची जी स्ट्रेंथ आहे आणि फलंदाजाचा शॉट काय एवढा पॉवरफुल नव्हता, पण क्षेत्ररक्षक तिथे होते. गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जिथे कुठे 1 धाव होती नक्कीच तिथे 3 धावा अतिरिक्त देऊन स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेला ते म्हणजे क्षेत्ररक्षक होते ते पंकज उर्फ पंकी. तरी पण अजिंक्य मध्ये स्ट्रेंथ आहे कमबॅक करण्याची. स्लोवर टाकला होता आणि
यू मस्ट आय विल डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना अजिंक्य. कल्याण डोंबिवली सोनी ब्रांच मॅनेज करतात विनयजी भगत साहेब यायचंय. आपलं देखील आईगावदेवी चषक वरप 20-25 मध्ये सहर्ष स्वागत असेल. कल्याण डोंबिवलीची सोनी ब्रांच अँड सॅमसंग ब्रांच जे मॅनेज करतात एक मोठी हस्ती आहे. यायचं विनयजी भगत. आपलं देखील स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत असेल. आयोजक आपल्याला बोलवतात विनयजी भगत प्लीज. सुरेख चेंडू गुडल्यांचा चेंडू आदळला आणि सरळ जाऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. नक्कीच आमचे साथी समालोचक आदित्यजी भोर आम्हाला माहिती पुरवतात की जर चौकार गेला नसता तर मग सामन्याचं समीकरण थोडं कठीण असतं. चौकार गेला नसता तर गडी देखील बाद झाला नसता. आदेश ही देखील नोंद घ्यायची. यावेळेस खोलात टाकलेला स्टेट डाऊन द ग्राउंड निखिल आहे चेंडू खाली. यावेळेस मात्र कोणतीच चूक होत नाही. एक धाव पूर्ण. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 33. आता मात्र 8 चेंडू आणि 10 ची गरज असणार आहे. चांगला बॅलन्सिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेले आहेत. नेक्स्ट बॉल अजिंक्य. हो चांगला चेंडू मात्र नशीब साथ देत नाहीये. नशिबाने हुलकावणी दिली आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. जीचा नजराणा पेश केला जातोय. क्षेत्ररक्षकांचा देखील काही दोष नाही आणि चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चौकार. यावेळेस खोलात टाकला होता. एक धाव पूर्ण केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच एक धाव वाचवली असेल आपल्या संघासाठी. आणि आता मात्र उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. चला विनयजी भगत साहेब कुठे असतील यायचं. विनयजी भगत कल्याण डोंबिवली सोनी ब्रांच मॅनेज केली जाते त्यांच्या माध्यमातून. याचं आपण देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नुकतीच झालेली किंग्स लीग याच्यामध्ये चॅम्पियनशिप पटकवणाऱ्या संघामध्ये देखील त्यांचा मोलाचा हातभार होता. फलक 11 या संघामध्ये इन ॲक्शन मध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. 6 चेंडू आणि 5 ची गरज असणार आहे सर. सुरेख टिचके टन टाकले होते त्यांनी. सुंदर संघाचे आपटी बार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू चाललाय तो सरळ स्वैर मारा दिशाहीन मारा. आणि मात्र आता समीकरण थोडंसं सोपं होत असताना 6 चेंडू आणि 4 ची गरज. बघा आपटी बार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू पासून थोडेसे दिशापासून भरकटले. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज. खोलात टाकला होता. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने जय बोरप्यादेव आंबिवली हा संघ थेट जाऊन धडकते दुसऱ्या फेरीमध्ये वासुंद्री संघासमोर. चला दोन्ही संघाचे कर्णधार याचे आणि त्वरित नाणेफेक करून घ्यायचे. आणि मी हेमंतजी टेंबे आणि चेतनजी पालेंना विनंती करतो की मैदानाचा त्वरित ताबा घ्या. चला यानंतरचा सामना